55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे। सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या 15 वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे, ती अजूनही सुरू आहे। 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत। CCI मध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही, ती स्थिती तुरीची आहे। खरेदी केंद्र उघडले आहेत, पण मार्केटमध्ये हमी भावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे। त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे। जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे।